श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत कांदा पोहे. तर त्यासाठी काय काय घेतलंय बघूया. तर इथे घेतले मी जाड पोहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, बटाटे घेतलेले आहेत, छोटे तुकडे केलेत त्याचे, कांदा घेतलेला आहे त्याचे पण छोटे तुकडे केलेले आहेत, मिरची घेतलेली आहे, हिंग, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता, जिरं, राई घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलं किसून, मीठ घेतलेलं आहे आणि हळद. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे बघा. तर इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मी. त्याला तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर पहिले शेंगदाणे मी तळून घेणार आहे. तर जे बॅचलर मुलं मुली असतात ते पहिले काय करतात, पोहे पहिले भिजून घेतात. तसं न करता आपल्याला पहिले शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. रेसिपी पूर्णच बघा म्हणजे समजेल. तर इथे शेंगदाणे चांगले तळून झालेले आहेत बघा. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ही रेसिपी सगळ्यांनाच येत असेल, पण काही ट्रिक आहेत ते नक्कीच तुम्ही फॉलो करा. तर आता आपण इथे फोडणी देणार आहोत. तर त्यामध्ये टाकलेली आहे राई. राई चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. राई जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आता टाकते हिंग, कढीपत्ता टाकायचा आहे, हिरवी मिरची टाकायची आहे. मी लाल टाकते म्हणजे खाताना आपल्याला ती दिसून येईल, म्हणजे तोंडाला लागणार नाही. आता त्यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांदा बघा मी थोडासा मोठाच कापलेला आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा होतोय तोपर्यंत तुम्ही एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता इथे मी बटाटे टाकते. चांगले परतून घ्यायचे आहे. आता त्यावर मी 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. तर मी झाकण ठेवते म्हणजे आपला बटाटा चांगला शिजून होईल. तर आता या स्टेजला मी पोहे भिजवते. पहिले 2-3 पाण्यात धुतलेले. तर इथे आपला बटाटा पण चांगला शिजलेला आहे. त्यामध्ये टाकते हळद आणि मीठ. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे बघा. तर आता इथे मी जे तळलेले शेंगदाणे होते पहिले ते त्यामध्ये टाकून देते. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे बघा, म्हणजे सगळीकडे लागलं पाहिजे. आता इथे भिजवलेले आपले जे पोहे आहेत ते टाकते. ते पण चांगलं एकजीव करून घेते, म्हणजे चांगला आपला जो मसाला आहे तो त्या पोह्यांना लागेल. तर बघा इथे पोहे मस्त झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे बघा. आठवड्यातून एकदा तरी हा नाश्त्याला पदार्थ होतच असेल, तर तुम्हीही करून बघा. आता वरून टाकते मी मस्त हिरवीगार कोथिंबीर आणि थोडीशी साखर टाकते. त्याने चवही चांगली येते. तर इथे मी एकजीव करून घेते परत, म्हणजे कोथिंबीर आणि साखर सगळीकडे लागेल. दोन ते 3 मिनिट आता वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे आपली वाफ झालेली आहे बघा. अशा पद्धतीत आपले कांदे पोहे रेडी झालेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कढईमध्येच आपला लिंबाचा रस असतो तो थोडासा टाकायचा आहे वरून, म्हणजे कांदे पोहे थोडे चवीला आंबट गोड लागतात, छान लागतात. तर इथे मी प्लेटिंग करते. आता प्लेटमध्ये आपण कांदे पोहे काढून घेणार आहोत.
वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि ओल्या खोबऱ्याचं किस टाकायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेव किंवा फरसाणही टाकू शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स पण करा. तोपर्यंत बाय बाय.